ओम जय गुरुदेव. अ, खूप ठिकाणी ज्यांना वारं येतं किंवा अ, वाऱ्याचा संचार चालू होतो त्यावेळेला ते कुठेतरी बघायला जातात. बघायला गेल्याच्या नंतर त्यांना सांगतात तुम्हाला ही देवी आहे, हे देव आहे. मग ते देवीचं काही जे काय करायचं असतो कार्यक्रम वगैरे तो करतात. त्याच्यानंतर रक्षक म्हणून एक तांदळा असतो छोटा, ते तांदळा म्हणून देतात. पण ते कुठं ठेवलं पाहिजे, त्याची भक्ती कशी झाली पाहिजे आणि कोणाच्या घरी द्यायचं ते, तर साधी भक्ती करणाऱ्यांच्या घरी ते तांदळा जो असतो तो नाही पाहिजे. कारण त्याची सेवा खूप मोठी असते आणि भोळ्या भक्ताला त्याची गरज लागत नाही. जर तुम्हाला जर देवीचं वारा असेल, देवीची भक्ती करायची, तर मग ह्या गोष्टीत आईचे रक्षक हे जिथं आई असेल तिथं अदृश्यपणे आईचे रक्षक हे असतातच. त्याच्यासाठी तुम्ही वेगळे रक्षक ठेवण्याची गरज नाही. कारण ज्या वेळेला तुम्ही कुठले तरी देव हे रक्षक ज्या वेळेला घरात ठेवता त्यावेळेला त्यांचा नियमधर्म तुम्हाला करावाच लागतो. नाही जर केलं तर त्याचा दुष्परिणाम होतो. तर हे खूप लोकांना माहिती नाही आहे. देवी आहे तर तिचा रक्षक आहे. अहो, तुम्ही साक्षात देवीला उभं केलं आहे का? आज तिथली प्रतिमा उभी केलेली आहे आणि प्रतिमेचं असं असतं की ती प्रतिमा आपल्याला एवढा आधार देत असते की जेवढी आपली क्षमता आहे किंवा आपल्याला जेवढी गरज आहे तेवढं ती आपल्याला सांभाळत असते आणि तिचे अदृश्यपणे जे रक्षक असतात ते अदृश्यपणे तिच्या सोबतच असतात. आणि जेव्हा आपल्याला गरज लागते त्यावेळेला आई तिचे जे काही रक्षा करण्याचं काम आहे तिचं ती करत असते. पण खूप लोकांना हे माहिती नाही आहे. ते काय करतात, देवी आहे चला आता रक्षक आणा, खूप मोठा देवारा आहे का, मंदिर आहे का, तर अशा ठिकाणी रक्षक हे घरात ठेवले पाहिजे. आणि तुम्ही साधी भोळी भक्ती करताय, छोटंसं घर आहे, त्या छोट्याशा घरात एवढे देव आणून ठेवले त्याचा उपयोग नाही होत. देव तुम्ही एखादा छोटा फोटो जरी आणला ना त्याच्यात पण देव आहे. पण तुम्ही हे सगळं करून हे सगळं व्याप वाढवायची कामं आहेत आणि ह्याचा उपयोग होत नाही. जर फोटो असेल ना तर सगळ्यात चांगलं. आणि जरी मूर्ती उभी केली तर मूर्ती उभी केल्याच्या नंतर तिथं तुम्ही रक्षक तुमच्या घरात ठेवले पाहिजे किंवा रक्षकच आणले पाहिजे असं काही नसतं. कारण रक्षा ही आई करणार, अदृश्यपणे तिचे रक्षक आहेत हे कायम सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपण आपल्या आधारासाठी देव आणलेले आहेत आणि ते देव आपलं रक्षण करणार. मग ते फोटो जरी असेल ना तरी पण फक्त आपली भावना पाहिजे, भोळी भक्ती पाहिजे. जेवढी भक्ती छोटी असेल ना तेवढी प्रभावशाली असते. तुम्ही जास्त मोठं काही करायला जाल तर ते तुमच्याकडनं होणार नाही. नियमितपणे जी सेवा आपली छोट्या मूर्तीची होती ती मोठ्या मूर्तीची होत नाही. आणि मोठी मूर्ती कशासाठी पाहिजे, की तुम्हाला देव आहे हे दाखवायचं आहे का सेवा करायची का आवड आहे, हे पण प्रश्न आहेत. कारण ज्यांना फक्त घरासाठी पाहिजे असेल ना त्यांनी छोटी मूर्ती असली तरी चालतं. देवारातले अगदी टाक जरी असले तरी चालतात. पण हे खूप मोठे देव उभे करून रक्षक तिथं बसून काही सुख मिळणार नाही. कारण हे सगळं नियमाच्या विरोधात आहे. आणि ज्यांचे मोठे देवारे आहेत त्यांना सांभाळण्याची ताकद असते. ज्यांच्यामध्ये ताकद नाही आहे त्यांनी असं काही करू नका. रक्षक ठेवणं म्हणजे तेवढे नियम झाले पाहिजे. आणि आत्ताच मी एक उदाहरण पाहिलं आहे त्याच्यामुळं मी हा व्हिडिओ टाकते आहे की मी कुठली गोष्ट स्वतः अनुभव घेतल्याशिवाय कोणाला बोलत नाही आणि मी पाहिल्याशिवाय काही गोष्टी बोलत नाही. मी कोणाचं तरी ऐकून किंवा कोणीतरी असा अनुभव सांगितला म्हणजे नाही का असं सांगतात की असं होतं तसं होतं. कोणीतरी दुसऱ्याचं नाही, मी स्वतः गेले, पाहिलं आणि पाहूनच आज मी हा व्हिडिओ टाकते आहे की असं करू नका. भोळी भक्ती जर करत असाल तर भोळी भक्ती करा.
त्याच्याने पण देव पावतो. हे माझं स्वतःचा अनुभव आहे. आणि मी देवी उभी केली, मी कशासाठी उभी केली, तर मी सेवा करते होती आणि मला माहिती माझी भोळी भक्ती आहे. मी काय सांगतानाच आईला सगळं माझं मान्य आहे. त्या पद्धतीने मी भोळी भक्ती करते आणि असं नाही म्हणत आहे मी. आणि मी देवारा चालवते, गादी चालवते, त्याच्यामुळं मला एक ठीक आहे. पण ज्याला काहीच नाही, फक्त देव आहे म्हणून रक्षक आणा, घरात बसवा, तांदळे बसवा, हे आपलं काम नाही आहे. घरात नाही बसवायचे, त्यांना वेगळं देवघर पाहिजे. छोटंसं घर आहे, त्या घरात तुम्ही एवढे देव आणून बसवलेत तर ते तुम्हाला त्रास करतात आणि त्रास झाल्याशिवाय राहणार नाही, हे मला माहिती आहे. कारण आज पाहिलं मी डोळ्यांनी, तर ह्या गोष्टी सोप्या नाही आहेत. खेळ आपल्याला मनुष्य जन्म दिला आहे साधी भोळी भक्ती करण्यासाठी, तर हे देवाचे खेळ करू नका. हे तुमच्या अंगलट आल्याशिवाय राहणार नाहीत, हे लक्षात ठेवा. कोणाकडनं तरी जाणत्यांकडनं व्यवस्थित माहिती घेऊन पुढचे नियोजन करायचे, असे करायचे नाही. त्याचा त्रास तुम्हाला होणार आहे. पण एक मला काहीतरी वाटलं किंवा दिसलं म्हणून आज मी सगळ्यांना सांगते, तर हे नक्की ऐका. आणि खरंच ज्यांना कोणाला प्रश्न पडत असतील ना, त्यांनी फोन करा, विचारा. पण असं काही करू नका. जिथं मेन ठाणं असेल ना, तिथं जा तुम्ही. तिथं जाऊन तुम्हाला जे काय करायचं आहे तिथं करा तुमची हौस. जर तुम्हाला घरातच उभी करायची देवी, काळूआईलाच उभं करता जास्त करून, तुळजापूरच्या आईला पण काळूआईला उभी केली की रक्षक. अरे रक्षक तुम्ही बसवणारे कोण आहे? तिचे रक्षक तिच्यासोबत आहेत, हे कोणी कळत नाही कोणाला. आणि त्याचं खरंच नियम झाले पाहिजे, हे सगळ्यांनी लक्षात ठेवा. आणि साधी भोळी भक्ती करा, त्याच्यात सुखी राहा. कारण जर तुमची ऐपत नाही कुठल्या गोष्टी करण्याची, तर कुठल्याही गोष्टीच्या मोठ्या भानगडीत पडू नका आणि दुःख ओढून घेऊ नका. कारण कुठलीही गोष्ट नियमित झाली पाहिजे तर त्याचा उपयोग होतो, नाही तर त्याचा दुष्परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. हे सगळ्यांना मला नक्की सांगायचं आहे. ऐका, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघा. कारण जे खरं आहे ते सांगते, खोटं सांगायचं नाही आहे. आणि खोटं एक आश्वासनही कोणाला द्यायचं नाही आहे. कारण ह्या गोष्टी सत्य आहेत, हे शास्त्र जाणा. आणि शास्त्राच्या नियमाच्या विरोधात जे जातो ना, त्याला त्रास झाल्याशिवाय राहत नाही. आणि मग तो त्रास तुम्हाला सहन करायचा, कुणीही तुमचा त्रास सहन करायला येणार नाही. तर कधीही देव जेवढे तिथं त्यांचं जे ठाणं आहे तिथं जाऊन जेवढं तुम्ही भक्ती कराल ना, ती सगळ्यात चांगली. आणि जर घरातच आणायचे असतील तर नियमात आणि खरंच नियमात राहून करा, भक्ती करा, नियमात राहा. पण खूप मोठं काही करायला जाऊ नका, सोपं नाही आहे हे. त्याच्यात तुमचाच गुंता होणार, तुम्हालाच त्रास होणार आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. सुखी व्हा. ओम जय गुरुदेव. आई राजा उदय उदय. बोल पद्मावती माता की जय. बोल मांढरच्या काळीचा बोले.